न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। 100 किलोमीटरची पायपीट करून आलेला कष्टकऱ्यांचा लॉंग मार्च यवतमाळमध्ये धडकला। संतप्त महिलांनी गेटवरून मारल्या उड्या। आपल्या विविध न्याय हक्काच्या मागण्यासाठी पिंपळकुटी ते यवतमाळ असा तब्बल 100 किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या आंदोलकांचा लॉंग मार्च आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। अखिल भारतीय किसान सभा, आशा गट प्रवर्तक, कर्मचारी युनियन, स्त्री परिचर संघटना आणि आदिवासी अधिकार मंच यांच्या वतीने या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शेतकरी, कामगार आणि विशेषतः आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आज 22 मार्च रोजी जेव्हा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचला तेव्हा पोलिसांनी आणि प्रशासनाने आंदोलकांना आज जाण्यापासून रोखले। त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून पायपीट करून थकलेल्या आंदोलकांचा संयम तुटला आणि तिथे मोठा तणाव निर्माण झाला। प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे संतापलेल्या महिला आंदोलकांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवरून उड्या मारत आत प्रवेश केला। महिलांचा हा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने नमती भूमिका घेतली आणि आंदोलकांना शांतपणे आत सोडले। या आंदोलकाद्वारे आशा वर्कर्सचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि आदिवासींच्या हक्काकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले। शेतकरी चळवळीतील नेते प्राध्यापक पंढरी पाटे आणि शुभम शेंडे यांनीही या ठिकाणी उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला। जोपर्यंत मागण्यावर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी यावेळी घेतली। आपण या ठिकाणी पाहू शकता की सगळी लोक प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। लाल पॅंथरचा प्रचंड मोठ्या ताकदीचा वाद यवतमाळमध्ये या ठिकाणी महिला गेटवरनं जिल्हाधिकारी यांच्या याच्यामध्ये एंटर होत आहेत। लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। महिला या ठिकाणी गेट तोडून जिल्हाधिकाऱ्यांच्या या कार्यालयामध्ये एंटर होत आहेत। दादा समोर आहे या ठिकाणी उषा मोर्चे, अजित नवले, सगळी लोक या ठिकाणी पार केलेले आहेत। लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद। पोलिसांच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून हा लाल पॅंथरचं लाल वादळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आता घुसलेलं आहे। प्रचंड मोठ्या ताकदीनं शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भाने हा 100 किलोमीटरचा त्यांचा पायदळ लॉंग मार्च होता। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सगळी लोक, महिला, आशा वर्कर, सर्व संघटनेच्या महिला सुद्धा या ठिकाणी जमलेल्या आहेत। आता या लोकांनी कुठली कस ठेवलेली नाहीये जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि या मागण्या पूर्ण करण्याच्या संदर्भाने सगळी लोक आता यांनी हे गेट तोडून आत जात आहेत। आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे कॉम्रेडवादी, पॅंथरवादी संघटनांचे सर्व कार्यकर्ते, विशेषतः महिला सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। गेट तोडून अक्षरशः महिला जातात। सरकारला थोडी तरी नाही, जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे। एवढं बेशरम सरकार, महायुती सरकार, फडणवीस सरकारचा या ठिकाणी मी निषेध करतो। एकनाथ शिंदेचा आम्ही निषेध करतो। उपमुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी निषेध करतो। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करतो। शेतकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या लाल कॉम्रेडवादी संघटनांच्या समोरच्याला माझं समर्थन आहे, माझ्या सहकाऱ्यांचे सुद्धा समर्थन आहे। ही लढाई